चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणात मोठी हालचाल दिसत आहे। काँग्रेसच्या काही नगरसेवकांचा गट आमच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे। काँग्रेसच्या नगरसेवकांना देखील भाजपच विकास करू शकतो असं वाटत असल्यामुळे ते संपर्कात असल्याचं मुनगंटीवार म्हणाले। मात्र भाजपसोबत जाण्यासाठी मोठा गट तयार व्हावा यासाठी संबंधित नगरसेवक वाट पाहत असल्याची माहितीही त्यांनी दिली। चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा फायदा भाजप घेणार का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। सोबत काही सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरू आहे का? नाही, असं आहे की चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये जनतेने कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिलं नाही। प्रत्येक पक्षाला प्रत्येक गटाला आपला महापौर बनवण्याची संधी ही जनतेने दिली आहे। विकासासाठी अनेक भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त नगरसेवक हे आमच्या संपर्कात आहे आणि या संपर्काच्या संवादामध्ये ते आग्रह करताय की काँग्रेसचा जर महापौर झाला या शहराचा विकास होऊच शकत नाही, कारण राज्याच्या निधीचा अभाव असेल। आज या शहरात महानगरपालिकेमध्ये स्वतःच्या माध्यमातून विकास करण्याची क्षमता नाही। हा विकास करायचा असेल तर राज्याची अनुमती, राज्याची मदत लागते आणि म्हणून अनेक अपक्ष नगरसेवक किंवा इतर नगरसेवक हे संपर्कात आहे की तुम्ही जर भारतीय जनता पार्टीचा महापौर बनवत असाल तर आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहोत। चर्चा सुरू आहे, संवाद सुरू आहे। यामध्ये उभाटाच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे आणि आम्ही त्यांना म्हणालो की ठीक आहे, सर्वांची इच्छा भारतीय जनता पार्टीचा महापौर करण्याची आहे, तुम्ही सोबत आगा तर विकासासाठी या शहराच्या प्रगतीसाठी एकत्र येऊन जनतेने जो कौल दिला त्या कौल सन्मान करता येईल, कारण जनतेने कोणालाही बहुमत दिलं नाही। शेवटी या ठिकाणी एकमेकाच्या सहकार्यातूनच बहुमत प्राप्त करावं लागणार आहे। भारतीय जनता पार्टीचे 24 आहे तर काँग्रेसचे 27 आहे आणि म्हणून त्या दृष्टीने प्रत्येकाला या ठिकाणी प्रयत्न करण्याचा अधिकार आहे। उभाटासोबत दोनदा चर्चा झाली आहे, बघू आता पुढे काय होतं। उभाटाने महापौर पदच हवं असं काही अडून धरलं नाही, मला तसं म्हणाले नाही आणि मी त्यांना पहिल्याच भेटीत सांगितलं की महापौर पद हे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणालाही देता येतच नाही। आवश्यकता असेल तर आम्ही विरोधात बसू, आम्ही विकास कार्य करण्यामध्ये विरोधात बसून आमच्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये जीवातून काम करू, पण शहराच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी महापौर भाजपचाच करावं लागेल। नाही, असं आहे की अनेक जण संपर्कात आहे, त्यापैकी काँग्रेसच्या एका गटाला सुद्धा असं वाटतं की शहरात आपण जनतेला काय उत्तर द्यायची। उद्या शहरामध्ये विकासच झाला नाही, या शहराचे स्वच्छतेचे विषय आहे, विजेच्या संदर्भातले विषय आहे। या शहरामध्ये उद्या जर पगार द्यायलाच पैसे राहिले नाही तर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आपण काय, जनतेने आपल्याला कशाला निवडून दिलं। आणि ज्या पद्धतीने या शहरामध्ये विकासाचा विश्वास आमच्यावर आहे त्या माध्यमातून काँग्रेसच्या काही नगरसेवकांची इच्छा आहे, पण प्रत्येकाला एकच वाटतं की मी यायला तयार आहे, तुम्ही थोडा मोठा गट करा, मी यायला तयार आहे, तुम्ही थोडा मोठा गट करा। तर ठीक आहे, आपण प्रयत्न करू, यश आलं तर या शहराचा विकासाचा झंझावात मागे राहणार नाही। आणि तुम्ही अनुभवलाय 10 वर्षात जे काम आम्ही केलं तर या अगोदर कोणाला शक्यही झालं नाही। ठीक आहे, सगळं शत्रुत्व संपलं असं म्हणता येईल? नाही, शेवटी राजकारणामध्ये एकमेकाशी शत्रुत्व हे नसतं। विचाराच्या संदर्भामध्ये मतभेद हे काँग्रेस असेल की भारतीय जनता पार्टी असेल, विकासाच्या बाबतीमध्ये तर मला वाटत नाही की एकमेकाच्या संदर्भात मतभेद असू शकतात। काम करण्याच्या स्टाईलच्या बाबतीत मतभेद